आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या YouTube चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मे महिन्याच्या पगारासंदर्भात बरेच प्रश्न, बऱ्याच कमेंट YouTube चॅनलला प्राप्त होत होत्या आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र शासनाचा एक अत्यंत महत्त्वाचा शासन आदेश आज निर्गमित झालेला आहे। काय तो संपूर्ण शासन आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात हा महत्त्वाचा शासन आदेश आज निर्गमित झालेला आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहतात, महाराष्ट्र शासनाचा हा 13 मे 2024 म्हणजे आज निर्गमित झालेला हा संपूर्ण शासन आदेश आहे। हा शासन आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहे त्यांच्या मे महिन्याच्या वेतनासंदर्भातला संपूर्ण शासन आदेश आहे। या शासन आदेशानुसार वित्त विभागाकडनं जे अनुदान आता उपलब्ध होणं गरजेचं होतं ते अनुदान आता बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे राज्यातील जे काही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांच्या मे महिन्याच्या वेतनासाठी अनुदान आता आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना आता वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच या शासन आदेशामुळे आता मे महिन्याच्या वेतनासाठी अनुदान उपलब्ध आहे आणि ते वितरित सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाअंतर्गत येणारे जे काही शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचं मे महिन्याचं वेतन आता वेळेवर होण्याचा मार्ग निश्चितच या शासन आदेशामुळे मोकळा होणार आहे। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।